जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे। छत्रपती शिवाजी राजांच्या रूपानं महाराष्ट्राची अस्मिता जागी झाली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली। परंतु दुर्दैवानं धर्मवीर संभाजी राजांच्या बलिदानानंतर मराठ्यांना एका नागरी युद्धाला सामोरं जावं लागलं। असंख्य अडचणींवर मात केल्यावर छत्रपती संभाजी पुत्र शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला। त्यांनी आपले कारभारी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद बहाल करून राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी सोपवली। बाळाजी विश्वनाथांचे रणधुरंधर पुत्र थोरले बाजीराव यांनी पराक्रमाची शर्थ करीत मराठी साम्राज्याचा धाक दख्खन ते रुमशान पर्यंत निर्माण केला। बाजीराव पेशव्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पुत्र नानासाहेब यांना पेशवाईची वस्त्र मिळाली। त्यांच्या कारकिर्दीत पुणे शहराला हिंदुस्थानाचं नाक असं संबोधलं गेलं। नानासाहेबांच्या राजकीय कर्तृत्वाला उत्तम साथ लाभली ती त्यांचे कनिष्ठ बंधू रघुनाथराव यांच्या पराक्रमाची आणि चुलत बंधू सदाशिवराव यांच्या कुशल प्रशासनाची। या तिघांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा शनिवारवाडा मराठी साम्राज्याचा उत्कर्ष बिंदू ठरला। तमात तुझी आकाशी होशी स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे।